नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल यातील 5वा पाठ वृष्टी या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ देखील अवेलेबल आहेत, तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, पुढील वर्णनावरून वृष्टीची रूपे ओळखा। यामध्ये अ हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे, कधी मुसळधार तर कधी संततधार पडतो। भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते। तर असा काय आहे? पाऊस। यामध्ये आ पाण्याचे सूक्ष्म कण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो, यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही। अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळनंतर अनुभवायास येते। तर असं काय आहे? धुके। यामध्ये ई विषुववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही। घन स्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते। तर असं काय आहे? गारपीट। पुढचा आहे ई भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात। हिवाळ्यात जम्मू काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते। महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही। तर याला काय म्हणतात? हिमवृष्टी। प्रश्न दुसरा, पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा। असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा। आकृती अ यामध्ये आपल्याला हे चित्रामध्ये दाखवलेलं आहे। तर हा पावसाचा प्रकार आहे आरोह पाऊस। प्रदेश विषुववृत्तीय प्रदेशात आरोह पाऊस पडतो। आता या ठिकाणी आकृती ब मध्ये पाहूया। पावसाचा प्रकार आहे प्रतिरोध पाऊस। प्रदेश जगातील उंच पर्वत रांगा असलेल्या अधिकाधिक प्रदेशात प्रतिरोध पाऊस पडतो। आकृती क मध्ये पाहायचा आहे। पावसाचा प्रकार आहे आवर्त पाऊस। प्रदेश आहे समशीतोष्ण कटिबंधात आवर्त पाऊस जास्त प्रमाणात पडतो। प्रश्न तिसरा, वरील आकृतींचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न पाहूया अ आकृती ब मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे? तर उत्तर आहे आकृती ब मध्ये डोंगराच्या वाऱ्याकडील बाजूस जास्त पाऊस पडत आहे। आ आकृती ब मधील पर्जन्य छायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव द्या। आता या ठिकाणी ही आकृती आपल्याला दिलेली आहे। तर पर्जन्य छायेचा प्रदेश आपण या ठिकाणी छायांकित करू आणि या ठिकाणी आपल्याला नाव द्यायचं आहे पर्जन्य छायेचा प्रदेश। ई अ व क आकृतीतील फरक कोणता? आकृती अ ही आरोह पावसाची असून असा पाऊस विषुववृत्तीय प्रदेशात पडतो। आकृती क ही आवर्त पावसाची असून असा पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो। ई वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंधित आहे? उत्तर आहे वादळी वारे व पूर ही परिस्थिती आवर्त व प्रतिरोध या पावसाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे उ सिंगापूरला यांपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असावा? उत्तर आहे सिंगापूर हे विषुववृत्तापासून जवळ असल्याने तेथे आरोह प्रकारचा पाऊस पडत असावा। प्रश्न चौथा, वेगळा घटक ओळखा। त्यामध्ये अ प्रतिरोध पाऊस, आम्ल पाऊस, आवर्त पाऊस, अभिसरण पाऊस। तर यातील वेगळा घटक आहे आम्ल पाऊस। आ हिमवर्षाव, पाऊस, गारपीट, दवबिंदू। तर यातील वेगळा घटक आहे दवबिंदू। ई तापमापक, पर्जन्यमापक, वात दिशादर्शक, मोजपात्र। तर यातील वेगळा घटक आहे मोजपात्र। प्रश्न पाचवा, थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये अ पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते? याचं उत्तर आहे ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात होणाऱ्या पाण्याच्या वर्षावास वृष्टी म्हणतात। पृथ्वीवर हिम, गारा, पाऊस या स्वरूपात वृष्टी होते।
पुढचा प्रश्न आहे आ. पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असते? उत्तर आहे 1. पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी असते. 2. समुद्रावरून वाहत येणारे बाष्पयुक्त वारे पर्वतरांगाच्या अडथळ्यामुळे अडवले जाऊन प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. 3. पर्वत ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते तसेच हवेतील बाष्पधारण क्षमता वाढते. 4. परिणामी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ई. कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागात पडतो का? उत्तर आहे 1. पृथ्वीचा सुमारे 70% भाग जलयुक्त आहे. त्यामुळे समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. 2. असे बाष्पयुक्त वारे पर्वतरांगाच्या अडथळ्यामुळे अडवले जाऊन प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. 3. प्रतिरोध पाऊस पडण्याची भौगोलिक स्थिती जास्तीत जास्त ठिकाणी आहे. 4. त्यामुळे जगात सर्वाधिक भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पुढचा प्रश्न आहे ई. भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जलाविष्कार दिसून येतात? उत्तर आहे भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास धुके, दव आणि दहिवर हे जलाविष्कार दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे उ. पर्जन्यमापन करताना कोणती काळजी घ्यावी? उत्तर आहे पर्जन्यमापन करताना पुढील काळजी घ्यावी. 1. पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर 30 सेंटीमीटर उंचीचा सपाट चौथरा बांधून त्यावर ठेवावा. 2. पावसाचे पाणी पर्जन्यमापकात जमा करताना कोणतीही बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी. 3. जास्त पावसाच्या प्रदेशात पर्जन्याची दर 3 तासांनी नोंद घेणे आवश्यक असते. प्रश्न 6. फरक स्पष्ट करा. तर यामध्ये अ, दव आणि दहिवर या दोन्हीमध्ये फरक सांगायचा आहे. तर पाहूया. दव हे सांद्रीभवन क्रियेमुळे तयार होते तर दहिवर हे संप्लवन क्रियेमुळे तयार होते. दुसरा आहे भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. तर दहिवर यामध्ये सांगता येईल हवेचे तापमान 0°C पेक्षा कमी झाल्यास वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. 3. बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटतात यालाच दवबिंदू म्हणतात. 3. या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर असे म्हणतात. यामध्ये दुसरा आहे हिम आणि गारा. तर पाहूया यातील फरक. 1. हिम हे संप्लवन क्रियेमुळे बनते तर गारा या सांद्रीभवन क्रियेमुळे बनतात. हिम हिवाळ्यात बनते, गारा उन्हाळ्यात बनतात. तिसरा फरक आहे हिम मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे त्या प्रदेशातील वाहतूक व संदेशवहन सेवा कोलमडून पडते. तर गारपिटीमुळे अनेकदा पिकांचे नुकसान होते तसेच जीवित व वित्तहानी होते. 4. हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदू खाली जाते तेव्हा संप्लवन क्रियेमुळे वायुरूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होते. घनरूपातील अशा वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात. तर भूपृष्ठावर जास्त उष्णता आणि ऊर्ध्वगामी हवेच्या प्रवाहातून सांद्रीभवन क्रियेमुळे जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते. गारांच्या अशा वृष्टीला गारपीट म्हणतात. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वीच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.